हा बघा, हा डार्क ब्राऊन आहे, हा मिड आहे. एकदम लाईट मध्ये पण नाही मी जाणार. कळलं? आता मला तुम्ही सांगा, तिचा स्किन टोन कशामध्ये येतो? राईट, हा राईट, मीडियम टू फेअर मध्ये येतो. ओके, मग मीडियमचे एवढं तरी क्लिअर कळलं. डार्कचा तर प्रश्न येत नाही आणि खूप फेअर पण नाही. तुम्ही तिला कम्पेअर कराल, ती मीडियमच्या जवळ येते का फेअरच्या? तर ती बऱ्यापैकी मीडियमच्या जवळ. म्हणजे जर मीडियम 5 असेल तर ती 4 वर येते, एकदम 2 किंवा 3 वर नाही येते. एवढं इझी आहे. आणि आता आपल्या वेलेडी बॅग मध्ये जो नार्सचा शेड आम्ही दिलाय स्ट्रॅम्बोलिन, तो मीडियम शेड, म्हणजे तोच आज मी यूज करणार आहे. ओके, ह्याचे 2 ड्रॉप घेईन आणि शॉपरचा जो लाईट शेडचा आहे त्याला 1 ड्रॉप मी मिक्स करेन. केला मिक्स, केला मिक्स. शॉपर, हे बघा, हा मीडियम शेड दिसतोय प्रॉपर. आता मी शॉपर फाउंडेशन त्याच्यात मिक्स करते. एवढं मी फाउंडेशन घेतलंय मीडियमचं आणि हे आहे शॉपर. ओके, बिकॉज बेस मध्ये मला तिला गोरं नाही करायचंय, मी कन्सिलर हायलाइटिंग मध्ये तिला गोरं करणार. ओके, मस्त ऍक्टिव्हेट करून घ्या. नार्सचं फाउंडेशन हे शीर ग्लो फाउंडेशन आहे, म्हणजे बघा शाईन. हे 2E फिनिश आहे, काल हुडा मॅट फिनिश होता. ओके, म्हणून खूप काही लोकांचं हुडाचं फाउंडेशन थोडं पॅची पण झालेलं. हे एकदम बोलतात ना शीर ग्लो आहे. ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी मॉइश्चरायझरची क्वांटिटी चांगली आहे, म्हणून हे शाईन देतं. तसंच जे आपलं शार्लेट टिल्बरी आहे ते पण एक्झॅक्टली असेल. ओके, त्यामुळे आत्ताची जनरेशन हे प्रेफर करते हुडापेक्षा. चला, सेम ऍप्लिकेशन जसं मी काल दाखवलं. आता बघा, तुम्ही लावाल ना